नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात मोदींची भेट विकासासाठी घेणार, सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण, कोल्हापुरात उभारणार पोलीस संग्रहालय, संभाजीराजे छत्रपतींची घोषणा, बावनकुळे फडणवीस यांचे नाव खराब करत आहेत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे मोदींची भेट विकासासाठी घेणार, सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण. शिवसेना ठाकरे गटाचे 6 फुटीर खासदार जे आता शिंदे सेनेत आहेत, अशा 6 खासदारांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली आणि यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 8 खासदारही पंतप्रधानांच्या भेटीला जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या आणि यावरूनच उलटसुलट तर्कही लावले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार फुटणार का? एनडीए सोबत हातमिळवणी करणार काय? याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले की आम्ही अधिकृत वेळ काढून सोमवारी पंतप्रधानांची नियोजित भेट घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित मदत मिळत नसल्याने विकास कामांसाठी पंतप्रधानांची भेट घेणार आहोत. विकासाच्या चौकटीतच ही भेट होणार आहे. आम्ही अधिकृतपणे दिवसाढवळ्या पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहोत, असं म्हणत राजकीय वर्तुळातील उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बातमी आहे बावनकुळे फडणवीस यांचे नाव खराब करत आहेत, मनोज जरांगे पाटलांचा आरोप. मराठवाड्यात कुणबी जातीचे प्रमाणपत्र असलेल्या 4 मराठा लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केल्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की मराठ्यांच्या नोंदी रद्द करा असं पत्र बावनकुळे यांनी दिलंय, असा आरोप त्यांनी केला. शिंदे समितीने शोधलेल्या नोंदी आहेत, यांना 58 लाख नोंदी द्यायच्या नाहीत. आरक्षणाच्या ओरिजिनल नोंदी कशा रद्द होतील असा सवालही जरांगे पाटलांनी केला. मराठ्यांवर अन्याय करून बावनकुळे फडणवीसांचं नाव खराब करत आहेत. सरकारच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांना वाटतंय कोणीही त्यांचं काही करू शकत नाही. 29 ऑगस्टला सरकारच्या डोक्यातील मस्ती काढणार. मराठ्यांनो सतर्क राहा, असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारला इशारा दिलाय. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कोणत्याही समाजावर मी अन्याय करू शकत नाही. बातमी आहे कोल्हापुरात उभारणार पोलीस संग्रहालय, संभाजीराजे छत्रपती यांची घोषणा. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान 1943 ते 1948 या कालखंडात 5000 पोलीस रहिवाशांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने राजाश्रय दिला होता. तेव्हा कोल्हापूरने पोलीस नागरिकांचा निर्वासित म्हणून नव्हे तर पाहुण्यांप्रमाणे आदरातिथ्य केलेलं आणि याच ऐतिहासिक मैत्रीचा गौरव करण्यासाठी पोलीस सरकारचे उच्चस्तरीय संसदीय शिष्टमंडळाने छत्रपती घराण्याची भेट घेतली. यावेळी पोलंड सोबत हे नातेसंबंध जपण्यासाठी कोल्हापूरच्या वळीवडे येथे म्युझियम बांधण्यात येणार असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली. यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध झाल्याची माहिती दिली. याचाच एक भाग म्हणून पोलंडचे खासदार काउन्सिलर यांनी नवीन राजवाड्यात शाहू छत्रपती आणि कुटुंबियांची भेट घेतली. जुना राजवाडा, अंबाबाई मंदिर आणि वळीवडे कॅम्प जिथे त्यांनी 5 वर्ष वास्तव्य केलं, तिथे त्यांच्या पूर्वजांची स्मशानभूमी आहे. या स्थळांना ते भेटी देतील. सोबतच म्युझियम कसं उभारलं जाईल याचीही पाहणी होईल. विशेष म्हणजे यावेळी येताना त्यांनी पोलीस पूर्वजांनी वापरलेली आर्टिफॅक्ट सोबत आणली आहेत. म्युझियमच्या कामातील ह्या पहिल्या टप्प्याचा भाग आहे. भारताच्या आणि पोलंडच्या नात्यातील कोल्हापूर हा दुवा आहे. आतापर्यंत शासनाकडून 7 कोटी मंजूर झाले आहेत. येत्या 15 दिवसात काम सुरू होईल अशी माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.